नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी लोकसभा सांसद सुरेश मात्रे और बाल्या मामा को लोकसभा सदस्य के रूप में शपथ लेने के 1 साल पूरा होने के उपलक्ष्य में अपने द्वारा किए गए कार्यों की जनता तक पहुँचाने के लिए पत्रकार परिषद का आयोजन कर पत्रकारों को जानकारी देते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। जेव्हा मी निवडून आलो, आजच्या दिवशी शपथविधी घेतली आणि त्यावेळेस मी पत्रकारांना सांगितलं होतं की प्रत्येक वर्षाचा कामाचा आढावा जो माझाच असेल, मीच केलेली कामं असतील, अशाच कामांचा आढावा आणि खास करून खासदार म्हणून मला जे अधिकार प्राप्त झाले, माझी जी कामं आहेत त्या कामांचा आढावा, पाठपुरावा जो मी घेतलेला आहे त्या सगळ्या कामांची वर्षपूर्तीनिमित्त मी आपल्या सगळ्यांना माहिती देणार आहे। आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो। सगळ्यात पहिले तर बघा, मी जी आश्वासने दिली होती ही सगळी महत्वाची आहेत, कारण 1 वर्षाच्या कालावधीत मी जी आश्वासने दिली होती अगोदर, एक तोरण कंपनीचा विषय होता, IGM हॉस्पिटलचा विषय होता, शहापूरचा पाण्याचा प्रश्न होता, मुरबाड रेल्वेचा विषय होता, वऱ्हालदेवी तलावाचा विषय असेल, मुरबाडचा शाही धरणाचा विषय असेल, रेल्वे विषयी मतदारसंघात ज्या काही समस्या आहेत या सगळ्या समस्यांच्या विषयी आणि खास करून भविष्यात एक इंटरनॅशनल स्कूल आपल्याकडे असावी, कारण जे जे खासदाराची खरी कामं आहेत, नॅशनल हायवेचा विषय असेल, ज्या कामाचा मी सतत पाठपुरावा करत आहे, या सगळ्या विषयांसाठी मी शब्द दिले होते। पहिला विषय आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा तोरण कंपनीचा विषय आहे। आपल्याला माहित आहे तोरण कंपनीचा विषय मी अगोदर पत्र दिले ते 16 विषय, पण मी त्यानंतर सभागृहात, मला वाटतं सभागृहात तोरण कंपनीचा विषय घेणारा मी एकमेव खासदार असेल की ज्यांनी संसदेत हा विषय उचलला आणि तोही कशा प्रकारे भांडलो आपण सगळ्यांनी लाईव्ह बघितलं असेल। मग ते तोरणच्या छोट्याशा कामगारापासून असू दे तर ते न्यायालयापर्यंत कशा प्रकारे तोरण प्रक्रिया राबवते आणि कशी पिळवणूक करते ही सगळी माहिती 2 मिनिटात मी अध्यक्ष महोदयांना दिली होती। त्यानंतर ऊर्जा मंत्री आदरणीय मनोहरलाल खट्टर साहेब यांना मी 18 डिसेंबर 2024 ला याविषयी पत्र दिलं। त्यानंतर पुन्हा एकदा 20 मार्च 2025 पुन्हा याविषयीच मी पत्र दिलं, स्वतः भेट घेतली। बोलताना राज्यस्तरावर बोलून सकारात्मक निर्णय घेऊ अशा प्रकारचे बोलले, परंतु अजून काही निर्णय झालेला नाही। मी सतत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे। मध्ये आपण पाहिलं असेल, तोरण कंपनीने एक डिपॉझिट म्हणून अमाऊंट मागितली, एवढी अमाऊंट सर्व ग्राहकांना भरावीच लागेल अशा प्रकारची सूचना किंवा आदेश जारी केले। परंतु मला जेव्हा माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस भिवंडी शहर ग्रामीण मध्ये सगळ्या वीज ग्राहकांना मी याविषयी आवाहन केलं की आपण कोणीही हे डिपॉझिट भरू नये, हे बेकायदेशीर आहे। आणि लोकांनी देखील त्या आव्हानाला प्रतिसाद दिला, कोणी भरलंही नाही। आणि यानंतर माझ्याकडे, माझ्या पेकडे किंवा माझ्या कार्यालयात अशी कोणीही तक्रार डिपॉझिट जबरदस्तीने वसूल केलं जातं अशी कुठलीही तक्रार माझ्या कार्यालयात उपलब्ध झाली नाही। मी माहितीही घेतली, एकंदरीत डिपॉझिटचा विषय बंद झालेला आहे।
ती बाईट देताना मी स्पष्ट सांगितलं, डिपॉझिट तर नका भरू, आणि मी तुम्हाला दिलेल्या वचनाचा मला पूर्ण आठवण आहे. मी दिलेली आश्वासने मी कधीही विसरत नाही. आणि म्हणून त्याच वेळेस म्हटलं, आधी सांगतो, योग्य वेळेस टोरंटोविषयी योग्य निर्णय होईल. आपल्याला कल्पना आहे की 2027 पर्यंत त्याची काहीतरी मुदत आहे, आणि म्हणूनच त्यावेळेस जोही निर्णय घ्यायचा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या सोबतीने, आशीर्वादाने त्यावेळेस तो निर्णय होईल. आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षित असाच निर्णय होईल. अनेक लोक जरी बोलली की हा विषय टोरंटचा कधी मिटेल, या सगळ्यांना कल्पना आहे. काहींनी 5 वर्षात, काहींनी 10 वर्षात. टोरंटचा टही काढला नाही, विषयही काढला नाही. कमीत कमी मी संसदेच्या सभागृहात बोललो, आणि तेही दखलपात्र व्हावं म्हणून न्यायाधीशांपर्यंत कशी प्रक्रिया चालतो याही विषय स्पष्ट बोललो. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या तक्रारी मी थांबवल्या देखील आहेत. परंतु आजच्या दिवशी मी एवढंच सांगेन की याच्यासाठी 2027 हे वर्ष खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस काय निर्णय घ्यायचा, काय नाही घ्यायचा, हे आपल्या सगळ्यांना विचारून, आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घे. दुसरा विषय राहिला स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालय भिवंडी. मी स्वतः बोललो की हे रुग्णालय, आपल्याला कल्पना असेल, भिवंडी ग्रामीण शहर आज लोकसंख्या पाहिली तर 15 लाखापेक्षाही जास्त लोकसंख्या असलेला हा तालुका आहे. आणि ह्या तालुक्याचं एकमेव उपजिल्हा रुग्णालय हे IGM हॉस्पिटल आहे. आणि त्याचं जिल्हा रुग्णालय व्हावं म्हणून पहिल्यांदा 25 मार्च रोजी मी संसदेत हा प्रश्न उचलला. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, त्यानंतर आरोग्यमंत्री सन्माननीय जगत प्रकाश नड्डा साहेब यांना 25 मार्च 2025 रोजी भेटून त्याविषयी निवेदन दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा 13 मे 2025 पुन्हा एकदा आरोग्यमंत्री महोदय नड्डा साहेब यांना भेटून पुन्हा IGMचं जिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी पत्र दिलं. त्यानंतर त्यांनी प्रक्रियेला सुरुवात केली आणि 28 मे 2025 रोजी त्यांचं मला पत्र आलेलं आहे. त्या पत्रात त्यांनी जो उल्लेख केलेला आहे 2च मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो. 28 मे 2025 केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा साहेबांनी मला पत्र लिहिलं आणि त्या पत्रात लिहिलेलं आहे, मुझे आपका पत्र क्रमांक BM-VIPDEL/0525/05 दिनांक 13 मई 2025 प्राप्त हुआ है, जो भिवंडी के इंदिरा गांधी मेमोरियल IGM अस्पताल को जिला स्तरीय अस्पताल के रूप में उन्नत कराए जाने के संबंध में है. मैं इस प्रकरण का संबंधित प्रभाग से परीक्षण करवा रहा हूँ. GD नांदापूरकर साहेब असतील, यांच्यासोबत अगोदर सुद्धा घेतली होती. अगोदर 17 फेब्रुवारीला आरोग्याची मीटिंग घेतली होती. त्यानंतर जेव्हा मला मंत्री महोदयांचं पत्र आलं, मग 5 जून 2025 रोजी याच संबंधित आणि संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासंदर्भात ठाण्याला DD ऑफिसला नांदापूरकर साहेबांकडे सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना याविषयी स्पष्ट सूचनाही दिल्या की असं असं पत्र आलेलं आहे. त्यांनी सांगितलं तर ते पत्र आमच्याकडे आलेलं आहे आणि आम्ही सगळे पॉझिटिव्हली रिपोर्ट देतो. त्या मीटिंगला IGM हॉस्पिटलच्या
ज्या मॅडम आहेत आपल्या, काय मॅडमचं नाव स्वतः पंधारे मॅडम देखील उपस्थित होत्या आणि म्हणून त्याबाबतच्या योग्य त्या सूचना मी सगळ्या अधिकारी वर्गाला दिलेल्या आहे आणि त्याची प्रोसिजर चालू झालेली आहे. तिसरा विषय असा आहे, राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर असलेल्या भिवंडीला आजही दळणवळणाचं साधन नाही. त्यामुळे आपण माननीय रेल्वे मंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटला की भिवंडी मुंबई अशी लोकल रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती. याबाबत काय अडचण निर्माण आहे? अजूनपर्यंत भिवंडी मुंबई लोकल रेल्वे सेवा सुरू होत नाही. याबाबत रेल्वे मंत्री महोदयांना 3 वेळा भेटलोय. तिसऱ्या वेळेस त्यांचा प्रतिसाद चांगला आणि भिवंडी जी दिवा, भिवंडी, वसई, भिवंडी आणि दिवा अशा मार्गाने जी रेल्वे जातोय ती रेल्वे CST पर्यंत जावी अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्या मागणी संदर्भात देखील त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आसनगाव आणि शहापूर इथं जे 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचं काम चालू होत नाही तोपर्यंत ही गोष्ट थोडी पॉसिबल नाही. कारण काही गाड्यांना डायरेक्ट ऍक्सेस द्यायला लागतो, त्याच्यामुळं अनेक लोकल ट्रेन देखील लेट होतात, उशिरा होतात आणि म्हणून त्या संदर्भात तसं त्यांनी मला पत्रही दिलं. परंतु पुन्हा मग मी एक कमीत कमी भिवंडी ते दिवा अशा फेऱ्या वाढवा जेणेकरून इथली लोक कमीत कमी दिव्यापर्यंत जातील आणि दिव्यावरून पुढे प्रवास होईल. तर त्या गोष्टीला त्यांनी मान्यताही दिली. पुढच्या आमच्या रेल्वे कमिटीच्या मीटिंगमध्ये मान्यता देईल अशा प्रकारचा मला शब्दही दिलेला आहे. आणि मुरबाड रेल्वे विषयी पण त्याच्यातच विषय आहे. मुरबाड रेल्वेचा जो प्रस्ताव होता तुम्हाला सांगितलं, हा प्रस्ताव ऑगस्ट 2023 पासून पेंडिंग होता जेव्हा तत्कालीन मंत्री महोदय होते. परंतु त्या विषयीवर हे कधी आहे 27/11/2024 पत्र दिलं होतं. त्याच्यानंतर 20/3/2024 27/3 ला पुन्हा पत्र दिलेलं आहे. पत्राचा मायनाही वाचून दाखवतो. माननीय मंत्री महोदय, मैं आपका ध्यान भिवंडी रोड रेलवे स्टेशन पर या ट्रेनों के ठहराव का विषय होता. म्हणजे बाहेरच्या काही गाड्या येतात या थांबत नाही. अत्यंत महत्वपूर्ण आवश्यकता की ओर आकर्षित करना चाहता हूँ. भिवंडी प्रमुख औद्योगिक और वाणिज्यिक क्षेत्र है जहाँ लाखों यात्री प्रतिदिन यात्रा करते हैं, किंतु वर्तमान में कई महत्वपूर्ण ट्रेनें भिवंडी रोड रेलवे स्टेशन पर नहीं रुकती, जिससे स्थानीय यात्रियों को बहुत नुकसान हो रहा है. ये ठीक है, याचा दुसरा कुठला तर जे नाही रे जी भिवंडी म्हणजे ती वसई भिवंडी दिवा टू CST मेमो करावी. हाँ बस है वसई से दिवा जंक्शन के बीच चलने वाली मेमो ट्रेन को मुंबई CST तक चलाने के संबंध में अशी देखील मागणी केली आहे. आणि येत्या अधिवेशनात या सगळ्या मागण्या ज्या मी केलेल्या आहेत या मी पुन्हा याचा पाठपुरावा करून त्या नक्कीच करून घेतील. कारण आता प्रतिसाद चांगला आहे आणि म्हणून त्या होतील. मुरबाड रेल्वेचा देखील विषय आहे. मुरबाड रेल्वेचा जो विषय होता ऑगस्ट 2023 पासून तत्कालीन मंत्री महोदयांनी साधं पत्रही दिलं नाही, पाठपुरावा नाही केला. ऍक्च्युली स्टेट गव्हर्नमेंट आणि मुंबई रेल्वे यांच्याकडून तो प्रस्ताव केला होता का 1300 करोड रुपये एक्स्ट्रा आवश्यकता आहे लँड ॲक्वायरसाठी. कारण तो प्रोजेक्ट होता 864 करोडचा, पण त्याच्यात लँड ॲक्वायर प्लस प्रोजेक्ट होत नव्हता. तर त्यावेळेस पासून तो तसाच प्रस्ताव पडून राहिला. त्याचा आता मी पाठपुरावा केला. जेव्हा गेल्या महिन्यात मी गेलो ते सगळे पत्र माझ्याकडे आहेत. त्यावेळेस मग केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आता आपण याचा फॉलोअप घेऊ, महाराष्ट्र शासनाशी बोलायला लागेल. पुन्हा त्याविषयी मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललो. मुख्यमंत्री महोदय देखील बोलले की जेव्हा अधिवेशन असेल आणि ते जेव्हा दिल्लीत असतील तेव्हा रेल्वे मंत्री महोदयांशी या विषयावर चर्चा होईल आणि महाराष्ट्र सरकारचं
जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते देखील महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारला देईल आणि त्या मुरबाड रेल्वेच्या प्रोजेक्टला गती मिळेल अशा प्रकारची चर्चा देखील झालेली आहे आणि त्याच्यातून आता मार्ग देखील निघेल. हे सगळं इथलं झालं. शहापूरचा विषय आहे. तर हे सगळ्याच गोष्टींचं ज्यांचं बोललं होतं ते सगळे विषय आहेत प्रमुख. शहापूर पाणी प्रश्नाचा विषय आहे. शहापूर पाणी प्रश्नाचा विषय बावली धरणाचा जो विषय होता 2022 साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या प्रकल्पाला 276 कोटी रुपये मंजूर करून मान्यता दिली. या प्रकल्पात 2 वेळा पुनरावलोकन करून या प्रकल्पास वाढीव 316 कोटी रुपये देण्यात आले. 276 ऐवजी 316. 4 मार्च 2025च्या बैठकीत या प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्र ऍक्च्युली याच्यात काय झालं सांगतो. ठेकेदारांनी काय केलं, ठेकेदारांची प्रॉफिट कशात आहे तर पहिले पाईप टाकले, हे सगळं काम करणे, पाण्याचा स्रोत बी त्यांचा तो विषय नाही, तो नंतर. जेव्हा तुम्ही लाईन काम करता तर सगळ्यात महत्वाचा विषय असतो पाण्याचा स्रोत आणि ते पाईपलाईनद्वारे करणे. कुठलाही पाठपुरावा केला नाही. त्या दिवशी शहापूरला कपिल पाटलांनी विषय काढला 200 करोड. त्यांना तर ते माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं 200 करोड रुपये मी मंजूर केले. ज्या गोष्टीचं त्यांना दाखवताही नाही, फक्त श्रेय घ्यायचं. हे पैसे सगळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केले नाही. आणि तेव्हापासून सांगतो आतापर्यंत पाईपलाईन टाकले, सगळे ठेकेदारांनी त्याचे पैसे काढले, परंतु जो महत्वाचा विषय होता फिल्ट्रेशन प्लांट बसवायचा त्याचा पाठपुरावा कोणीही केला नाही. मग त्या संदर्भात मला जेव्हा समजलं, मला त्या शहापूरची लोक माझ्याकडे आली. मग 4 मार्च 2025 जेव्हा जलशुद्धी केंद्र उभारण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित होता, मग त्या संदर्भात मी लगेच 8 मार्च 2025 रोजी सन्माननीय मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना भेटलो. तर यांच्याकडे तो प्रस्ताव होता आणि तो प्रस्तावही असा होता की जी जागा हवी आहे ती फॉरेस्टची जागा आहे आणि ती अदला बदल करण्यासाठी फॉरेस्टला शासनाची जागा द्यायची. आणि तो प्रस्ताव अनेक दिवसापासून महसूल मंत्र्यांकडे प्रलंबित होता. मी गेल्यानंतर मग 8 मार्चला त्यांच्यावर त्यांनी तात्काळ कार्यवाही केली. तो प्रस्ताव पाठवला, त्याच्यात 3 त्रुटी काढल्या. 3 मधून 2 त्रुटी तात्काळ पूर्ण केल्या, 1 त्रुटी अजूनही बाकी आहे. पण जो फिल्ट्रेशन प्लांटचा विषय आहे, आता याविषयी बघा, त्या 3 त्रुटी काढल्या तर 2 त्रुटी सोडवलेल्या आहे. त्याच्यानंतर जी 1 त्रुटी आहे ती त्रुटी देखील या आठवड्याभरात पूर्ण करून आणि त्याचा सर्वे देखील झाला. माझा बोलायचा उद्देश काय आहे, ठीक आहे, मी तो शब्द दिला होता, पण त्याच्या अगोदरच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला मंजुरी दिली होती. पण त्याचा जो पाठपुरावा करायला हवा होता 2022च्या नंतर, तो पाठपुरावा कोणीही केला नाही. फक्त पाठपुरावा कशासाठी झाला, का ठेकेदारांनी काम पटापट करावं, त्यांची पटापट कमिशन द्यावी, याच्यासाठी पाठपुरावा झाला. महत्वाचा फिल्ट्रेशन प्लॅन ज्याच्याशिवाय तुम्ही प्रोजेक्ट चालू नाही करू शकत, तर त्याचा आपण पाठपुरावा केला आणि येत्या आठवड्याभरात ती देखील त्रुटी काढली जाईल आणि त्या कामास सर्वे पण झाला 4 दिवसापूर्वी आणि त्या कामास गती देखील मिळेल. त्याच्यानंतर भिवंडीचा एक वराळ देवीचा विषय. वराळ देवीचा देखील सुशोभीकरणाचा प्रस्ताव 53 कोटीचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव साहेब सेंटरमध्ये 2 वर्षापासून प्रलंबित होता. 2 वर्षापासून कधीही याचा पाठपुरावा झाला नाही. जेव्हा माझ्या लक्षात आलं, मी जेव्हा बनलो 2 महिन्यानंतर मी त्याचा पाठपुरावा चालू केला. तिकडनं पाठपुरावा करून
राज्य सरकारकडे आणलं, राज्य सरकारकडून भिवंडी महानगरपालिकेत आणलं. भिवंडी महानगरपालिकेने जेव्हा आयुक्त साहेबांशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडं एवढी निधी उपलब्ध नाही, 40%. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्याकडे नसेल तर मी मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील किंवा पर्यावरण मंत्री किंवा जे संबंधित मंत्री महोदय असतील त्यांना मी रिक्वेस्ट करेन आणि ती निधी कशी आणायची ते मी बघेन. फक्त तुम्ही पॉझिटिव्हली निर्णय पाठवा की बाबा आम्ही याच्यासाठी 40% देण्यास तयार आहोत. नाही ना, CSR फंडातून विशेष कुठे आहे यांचा? हे सगळं साहेब हा 2 वर्षापासून केंद्र सरकारकडून प्रलंबित आहे. आपण चालू केल्यानंतर केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे, राज्य सरकारकडून भिवंडी महानगरपालिकेत आला. भिवंडी महानगरपालिकेने सांगितलं तेवढं कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही. मी त्यांना रिक्वेस्ट केली तर तुम्ही पॉझिटिव्हली पाठवा, पैशाचं मी बघेन. कुठल्या मंत्री महोदयांच्या हातापाया पडायचं, कुणाला काय विनंती करायची मी करेन, पण मी तो मंजूर करणार नाही. तेव्हा त्यांनी आता तो प्रस्ताव पॉझिटिव्हली पाठवलेला आहे. त्याचा देखील जो महत्वाचा विषय आहे तो देखील यापुढं मार्गी लागेल अशा प्रकारचा माझा पाठपुरावा आहे. भिवंडीच्या वाहतूक समस्येचा विषय असेल, अनेक वेळा मी स्वतः रस्त्यावर उतरून सोडवण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी 4 बैठका ज्या तारखेनुसार देईल, ट्रॅफिकचे अधिकारी असतील, PWD असेल, MSRTC असेल, या सगळ्या अधिकाऱ्यांशी 4 बैठका झाल्या. त्याच्यातून ठोस मार्ग काही निघत नाही. आणि हेही सांगतो याच्यात अधिकाऱ्यांकडून किंवा शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. मी खूप रिक्वेस्ट केली. आत्ता शेवटी त्या दिवशी जो मी 4 दिवसापूर्वी DCP साहेबांना बोलला होता, PWDचे देखील अधिकारी होते, त्या दिवशी शेवटची विनंती सूचना केली की आता जर आम्ही ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने काम होत नसेल तर कुठल्याही अधिकाऱ्याला यापुढे हात जोडले जाणार नाही, विनंती केली जाणार नाही. मग जे लोकांचा रोष असेल त्याला तुम्हाला प्रत्यक्ष सामोरं जायला. एकदम स्पष्ट सूचना दिल्या. तेव्हा आता त्यांनी सांगितले या रस्त्याचं मानकुली अंजीर फाटा त्या दिवशी सिनियर PIने कालच मला वाटतं ते PWDचे गीतेकडे ते ड्रायव्हिंग दिली करून दिली. कुठं कुठं डिवायडर असायला पाहिजे, कुठं कुठं एक्झिट असायला पाहिजे याचे दिलेले आहे. मला वाटतं 2 दिवसात ते त्याच्यावर कार्यवाही चालू करतील. कशिडीचा देखील विषय आहे, त्याच्यात देखील त्यांनी सांगितलं की 1 आठवड्याभराच्या आत आम्ही सगळं जे जशा आमच्या सूचना होत्या, ट्रॅफिकच्या सूचना होत्या, त्याच्यावर कार्यवाही करू, ते सगळं ड्रॉइंग बनवू आणि मग त्याच्यावर PWDच्या माध्यमातून कार्यवाही करू. ट्रॅफिकचा देखील तो विषय लवकरात लवकर सुटेल. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक बाबतीत जो कशिडी नाही, जो खारीगाव टू वडपा ह्या रस्त्याचं काम जे मुदतीत पूर्ण झालं नाही, जे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ते काम ज्या कंपनीचं होतं त्या कंपनीतून सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काहीतरी मिहान म्हणून कंपनी आहे, जिला ते सब कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, ज्या कंपनीने एकदम 3rd लेवलचं काम केलेलं आहे, त्याचं 3rd पार्टी ऑडिट देखील मी करून घेतलेलं आहे. 2 महिन्यापासून प्रोसिजर करतोय. काल त्यांचं मला वाटतं नाशिक जी याची कंपनी आहे विजिलन्स, त्यांनी MSRTC कडे आज अहवाल पाठवणार आहे. त्याचा 3rd पार्टी अहवाल किंवा 3rd पार्टी ऑडिट NHA अहवाल. तर त्याच्यात आता आपल्याला स्पष्ट समजेल का ते कशा प्रकारचं काम आहे. वाडा भिवंडी रस्ता हे देखील आपल्याला कल्पना आहे. त्या दिवशी गेलो पण बघा
खरं कारण जे आहे हे कोणीच सांगत नाही. ज्यावेळेस हा रस्ता मंजूर झाला ठरल्याप्रमाणे उद्घाटन अगोदर केलं गेलं. आता त्याच्यासाठी पैसे नाही शासनाकडे, एकदम स्पष्ट सांगतो, पैसे नाही आहेत. जेव्हा छत्रपती शिवरायांचं मंदिर जेव्हा उद्घाटन झालं त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी मागणी केली, साहेब या रस्त्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. त्यांनी देखील मान्य केला की मी देतो, परंतु खूप कमी प्रमाणात तो निधी उपलब्ध होत आहे. आणि म्हणून कदाचित उद्या किंवा परवाच माझी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांसोबत भेट घेणार आहे मी याच संदर्भात, की त्याला लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर ते काम व्हावं. कारण खूप लोकांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत, खूप लोकांना अपंगत्व आलेलं आहे. आणि याचं तुम्हाला एक विशेष सांगतो की जे PWD वगैरे आहेत अधिकारी यांनी 100% तिथे भ्रष्टाचार केलेला आहे. कारण आपण त्याची एक छोटी माहिती सांगतो. आतापर्यंत या 7-8 वर्षात 106 करोडचं रिपेअरिंग बोला मेंटेनन्स बोला असं काम झालेलं आहे. 106 करोड कशाला बोलतात? 106 करोडात पूर्ण डांबरीकरण झालं असतं. पण एवढं 106 करोड रुपये त्या रस्त्यासाठी मेंटेनन्ससाठी गेलेले आहेत. हा जो सगळा विषय आहे ठीक आहे, त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे. त्या दिवशी देखील गेलो, माझं म्हणणं ठीक आहे, मी जागेवर गेलो, पाहणी केली, अधिकाऱ्यांना धमकावलं, सगळं ठीक आहे. पण त्याच्या मुळाशी गेल्यानंतर कळलं का रस्त्यासाठी सध्या निधी कमी पडतोय. आणि म्हणून त्या संदर्भात ती मागणी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांकडे करणार. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.